लास्ट टाइम फोटो इलेक्ट्रिक एक्सपेरिमेंट आपण स्टार्ट केलेला आहे. तर त्याच्यामध्ये पहिला आपण ग्राफचा स्टडी पाहिलेला होता. ओके, फर्स्ट ग्राफ जो पाहिलेला होता तो आपण पाहिलेला होता की इंटेन्सिटी आणि करंट. ओके, रिलेशन बिटवीन इंटेन्सिटी अँड करंट यांच्यातलं आपण रिलेशन पाहिलेलं आहे. इंटेन्सिटी ऑफ लाईट, intensity of light and current. तर याच्यामध्ये आपण काय सांगितलेलं होतं की ज्या वेळेला आपण लाईटची इंटेन्सिटी चेंज करतोय त्यावेळेला जो करंट जनरेट होणार आहे तो चेंज होत जातो. ओके, तो एक्सपेरिमेंट आपण काय केलेला होता की इंटेन्सिटी जी आहे लाईटची इंटेन्सिटी ते आपण इन्क्रीज करत गेलेलो. मग लाईटची इंटेन्सिटी कशी इन्क्रीज केलेली, तर इथं जो आपण लाईट सोर्स वापरलेला होता, जो बल्ब वापरलेला होता त्याचं वॅटेज आपण बदलत गेलेलो. सुरुवातीला समजा मी 100 वॅटचा बल्ब यूज केलेला, 100 फोटॉन इमिट झाले, 100 फोटॉन 100 इलेक्ट्रॉन्सला इमिट केलं, रिजेक्ट केलेलं आहे आणि ते 100 इलेक्ट्रॉन जे आहेत ते ह्या पॉझिटिव्ह पोटेन्शियलमुळे कलेक्टर प्लेटकडे ऍक्सिलरेट झालेले. ह्या प्लेटला आपण इमिटर प्लेट म्हणलेलं. ओके, आणि ही जी प्लेट आहे या प्लेटला आपण कलेक्टर प्लेट म्हणतो. इथून इलेक्ट्रॉन इमिट होतात आणि या प्लेटकडे इलेक्ट्रॉन कलेक्ट केले जातात. ओके, मग याच्यामध्ये सुरुवातीला मी 100 वॅटचा बल्ब वापरलेला होता, 100 फोटॉन्स इमिट झाले, 100 फोटॉननी 100 इलेक्ट्रॉन्सला इजेक्ट केलेलं आहे. ते 100 इलेक्ट्रॉन्स कलेक्टर प्लेटकडे ऍक्सिलरेट होतील आणि ते सर्किट मधून फ्लो होतील आणि मला करंट काहीतरी मिळेल. ओके, मग 100 वॅट बल्बसाठी मला करंट इतका मिळाला. नंतर मी 100 च्या ऐवजी 200 वॅटचा बल्ब घेतला. 200 वॅटच्या बल्बला काय झालं की आता इमिट होणारा फोटॉन नंबर जो आहे तो वाढलेला आहे. प्रिव्हियस पेक्षा जास्त फोटॉन याच्यामधून इमिट होणार आहेत. ओके, आता बल्बचं जे वॅटेज आहे, बल्बची जी पॉवर आहे ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे, नंबर ऑफ फोटॉन्स जे इमिट होणार आहेत त्याला ती प्रोपोर्शनल राहते. ओके, हे इक्वेशन थ्रू पण आपण सांगू शकतोय. कसं सांगू शकतोय बघा, आता एनर्जी ऑफ फोटॉनचा जो फॉर्म्युला आहे n फोटॉन साठी तो किती आहे, E इज इक्वल टू n टाइम्स h न्यू आहे. ओके, मग डिवाइडला मी t घेतलं, E डिवाइडेड बाय t हे n बाय t h न्यू. एनर्जी अपॉन टाइम म्हणजे काय असतं, पॉवर. ओके, पॉवर एनर्जी अपॉन टाइम किंवा याला वर्क डन अपॉन टाइम पण आपण म्हणतो. वर्क डन अपॉन टाइम किंवा एनर्जी बाय टाइम म्हणजे पॉवर झाली. ओके, h न्यू n बाय t. ओके, आणि h न्यू. आता लाईट सोर्स आपण बदलला नाहीये. आता समजा येलो कलरची लाईट जर इमिट करणार बल्ब घेतला असेल आपण तर त्या बल्बचं फक्त वॅटेज बदलत चालतंय. लाईट इमिट होणार येलो कलरचीच, त्यामुळे फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट झाली. त्यामुळे पॉवर जी असणार आहे ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे, n बाय t येणार आहे. ओके, म्हणजे पॉवर काय असणार आहे, प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ फोटॉन्स इमिटेड पर सेकंड. त्यामुळे पॉवर जर तुम्ही इन्क्रीज करत गेला तर जो फोटॉन नंबर इमिट होणार आहे पर युनिट टाइम तो देखील इन्क्रीज होत जाणार आहे. ओके, आता इथं आपण लाईट सोर्स जो असणार आहे त्याची पॉवर व्हेरी करत चाललेला आहे, चेंज करत चाललोय. त्यामुळं इमिट होणारा जो फोटॉन नंबर आहे तो पण चेंज होणार आहे. ओके, ठीक आहे. मग नंतर आपण काय केलं तर 200 वॅटचा बल्ब वापरला, 200 फोटॉन याच्यातून इमिट झालेले आहेत. त्यांनी 200 इलेक्ट्रॉन्सला इजेक्ट केलं, ते 200 इलेक्ट्रॉन सर्किट मधून फ्लो झाले आणि मला करंट जो आहे तो 200 इलेक्ट्रॉन पासून मिळालेला. ओके, मग बल्बची इंटेन्सिटी जशी आपण वाढवत जातोय तसा करंट पण वाढत जातो. ओके, त्यामुळे आपल्याला हे लिनियर रिलेशन मिळालेलं. आणि तिथे आपण करंट जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इंटेन्सिटी, प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इजेक्टेड अँड ऑल आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. हे रिलेशन वापरलेलं आहे. ओके, ठीक आहे. आता याच्यानंतर सेकंड आपल्याला बघायचं आहे. सेकंड ग्राफ जो आहे तो आहे फ्रिक्वेन्सी अँड करंट, रिलेशन बिटवीन फ्रिक्वेन्सी अँड करंट. एक्स ऍक्सिस वरती फ्रिक्वेन्सी आहे, न्यू न दाखवू आपण. आता आपण फ्रिक्वेन्सी न्यू न रिप्रेझेंट केलेली आहे आणि करंट असेल वाय ऍक्सिस वरती. ओके, आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, बल्बची इंटेन्सिटी सेम ठेवायची आहे. ओके,
म्हणजे बल्बची पॉवर जी आहे ही आपण आता सेम ठेवणार आहे. म्हणजे त्या बल्ब मधून जे काही नंबर ऑफ फोटॉन्स इमिट होणार आहेत तो नंबर आपण सेम ठेवणार आहे. तो नंबर आपण नाही चेंज करणार. फक्त चेंज काय करायचं आहे आपल्याला की वेगवेगळ्या वेव्हलेंथची लाईट इमिट करणारा सोर्स आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे आता समजा सुरुवातीला मी काय केलं 200 वॅटचा बल्ब घेतला पण रेड कलरची लाईट इमिट करणारा घेतला. ओके, म्हणजे त्या बल्ब मधून रेड कलरची लाईट इमिट होईल. ओके, या टाइपचा आपण बल्ब घेतलेला आहे. त्याचं वॅटेज आहे ते 200च आहे. इंटेन्सिटी आपण सेम ठेवत आहे. ओके, मग रेड कलरच्या लाईट ज्या वेळेला या फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल वरती इन्सिडेंट होते ओके त्यावेळेला त्या मटेरियल मधून इलेक्ट्रॉनचं इजेक्शन होत नाही. म्हणजे आपल्याला इथे मिलीमीटर जो आहे तो 0 करंट दाखवत आहे. ज्यावेळेला सुरुवातीला मी रेड कलरच्या लाईटचा बल्ब वापरला 200 वॅटेजचा त्यावेळेला ह्या मिलीमीटरनं 0 करंट दाखवलेला आहे. याचा अर्थ काय की त्या मटेरियल मधून इलेक्ट्रॉनचं इजेक्शन झालेलं नाहीये. म्हणजे काय की त्या मटेरियल मध्ये त्या इलेक्ट्रॉन्सला इजेक्ट करण्यासाठी जी मिनिमम एनर्जी लागणार आहे ती एनर्जी रेड कलरच्या लाईट मधल्या फोटॉनकडे नाहीये. ओके, म्हणजे समजा आता ह्या मटेरियल मधल्या इलेक्ट्रॉनला इजेक्ट करायला समजा काय ते 2 इलेक्ट्रॉन वर एवढी एनर्जी लागते. म्हणजे ते झालं वर्क फंक्शन. ओके, मिनिमम किती एनर्जी पाहिजे ह्यातल्या इलेक्ट्रॉनला इजेक्ट करायला 2 इलेक्ट्रॉन वोल्ट पाहिजे. मग आपण जो सोर्स वापरलेला आहे ज्याच्यातून रेड कलरची लाईट इमिट होते तर त्या लाईट मध्ये जो फोटॉन आहे त्या फोटॉनची जी एनर्जी आहे ओके म्हणजे ही जी एनर्जी आहे ती लेस दॅन काय आहे वर्क फंक्शन आहे. म्हणून तो इलेक्ट्रॉन इजेक्ट होत नाहीये. ओके, मग सुरुवातीला जी वेवलेंथ होती रेड कलरच्या लाईटची त्याला इलेक्ट्रॉन इजेक्ट झाला नाही. मग त्याला करंट किती असणार 0. मग सुरुवातीला मी लाईट सोर्स वापरलेला होता रेड कलरची लाईट त्यावेळेला इलेक्ट्रॉनचं इजेक्शन झालं नाही. ओके, त्यावेळेला करंट जो असणार आहे तो मला 0 मिळाला. नंतर मी काय केलं रेडच्या ऐवजी ऑरेंज कलरची लाईट इमिट करणारा सोर्स घेतला. ओके, मग ऑरेंज कलरची लाईट इमिट करणारा सोर्स मी घेतला असेल तर त्याच्यातून येणारी लाईट ज्याला इन्सिडेंट होते त्या फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल वरती त्यावेळेला इतर मिलीमीटर जो असणार आहे तो 0 करंट दाखवावा लागला. परत रेड कलर इमिट करणाऱ्या सोर्स साठी पण ह्या मिलीमीटरने 0 करंट दाखवलाय आणि इथं ऑरेंज कलरच्या लाईट साठी देखील मिलीमीटरने 0 करंट दाखवलेला आहे. ओके, आता याच्यामध्ये ऑरेंज कलरला पण आपल्याला इलेक्ट्रॉन इजेक्ट झालेला दिसत नाहीये. म्हणजेच जो करंट आहे तो करंट आपल्याला 0 दिसतोय. ओके, म्हणजे मी ऑरेंज कलरची लाईट वापरली त्यावेळेला देखील करंट जो आहे तो मला 0च मिळालेला होता. नंतर मी काय केलं समजा ग्रीन कलरची लाईट इमिट करणारा सोर्स इथं मी वापरला ग्रीन कलरची लाईट. आता ग्रीन कलरची लाईट इमिट करणारा सोर्स इथं मी यूज केल्यानंतर मला काय ऑब्झर्व होते बघा की ज्यावेळेला ग्रीन कलर लाईट मधून येणारे फोटॉन ह्या मटेरियल वरती इन्सिडेंट होतात त्यावेळेला हा जो मिलीमीटर आहे तो करंट दाखवत आहे. याचा अर्थ काय की ती लाईट ज्यावेळेला मटेरियल वरती इन्सिडेंट झाली त्यावेळेला त्याच्यातून इलेक्ट्रॉनचं इजेक्शन झालेलं आहे. ओके, ते जे इजेक्टेड इलेक्ट्रॉन्स आहेत हे कलेक्टर प्लेट कडे ऍक्सिलरेट झाले आणि कलेक्टर प्लेट कडे ऍक्सिलरेट झाल्यानंतर ते सर्किट मधून फ्लो होत आहेत त्यामुळे आपल्याला करंट इथं ऑब्झर्व होत आहे. ओके, मग रेड कलरच्या लाईटला इलेक्ट्रॉनचं इजेक्शन झालं नाही. ऑरेंज कलरच्या लाईटला इलेक्ट्रॉनचं इजेक्शन झालेलं नाहीये. पण दुसरी एक लाईट ज्यावेळेला आपण यूज केली त्यावेळेला काय ऑब्झर्व झालं की आपल्याला त्या ठिकाणी मिलीमीटरनं करंट दाखवला. ओके, मग इथं आपल्याला काहीतरी करंट मिळालेला आहे. मग ज्या फ्रिक्वेन्सीला आपल्याला करंट ऑब्झर्व होतो ओके मिलीमीटर मध्ये ज्या फ्रिक्वेन्सीला आपल्याला करंट ऑब्झर्व होतो किंवा त्या एक्सपेरिमेंट मध्ये ज्या फ्रिक्वेन्सी ऑफ लाईटला करंट जो आहे तो स्टार्ट झालेला आहे ओके तर त्या फ्रिक्वेन्सीला थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणतात. ओके, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणलं जातं की ज्या फ्रिक्वेन्सी ऑफ लाईटला
करंट जो आहे तो स्टार्ट झालेला असेल, म्हणजेच त्या फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल मधून इलेक्ट्रॉनचं इजेक्शन जे आहे तर ते स्टार्ट झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला तिथे करंट मिळत आहे. आता हे तिन्ही जर लाईट तुम्ही कम्पेअर केला, रेड असेल, त्यानंतर ऑरेंज कलरची लाईट असेल किंवा ग्रीन कलरची लाईट असेल, ओके, आपल्याला रेड कलरला का इलेक्ट्रॉनचं इजेक्शन झालं नाही किंवा ऑरेंजला का झालं नाही, पण इथं ग्रीन कलरला झालेलं आहे. काय आहे त्याचं रिझन? आता हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, E इज इक्वल टू एच न्यू किंवा एच सी बाय लॅम्बडा. हा एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. इथं एनर्जी जी आहे ती डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी आहे किंवा एनर्जी जी आहे ती इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वेव्हलेंथ आहे. ओके, मग हा जर आपण स्पेक्ट्रम कन्सिडर केला, बघा पी आय बी जी वाय ओ आर, याच्यामध्ये लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलेलं व्हायलेट टू रेड जर आपण चाललो तर वेव्हलेंथ जी आहे ती इन्क्रीज होते. याचा अर्थ काय? सगळ्यात जास्त वेव्हलेंथ कोणाची आहे? रेडची. रेड पेक्षा कमी वेव्हलेंथ कोणाची? ऑरेंज. त्याच्यापेक्षा कमी वेव्हलेंथ कोणाची? येलोची. त्याच्यापेक्षा कमी वेव्हलेंथ ग्रीन. ग्रीन पेक्षा कमी वेव्हलेंथ ब्ल्यूची. ब्ल्यू पेक्षा कमी वेव्हलेंथ इंडिगोची. आणि त्याच्यापेक्षा कमी वेव्हलेंथ व्हायलेटची. मग सगळ्यात मिनिमम वेव्हलेंथ कशाची आहे? व्हायलेटची. मॅक्सिमम वेव्हलेंथ कशाची आहे? रेडची आहे. पण इथं बघा एनर्जी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वेव्हलेंथ आहे. मग वेव्हलेंथ जर मॅक्सिमम असेल तर एनर्जी काय असणार आहे? मिनिमम असणार आहे. म्हणजे त्या फोटॉनकडे एनर्जी काय? मिनिमम आहे. मग आता आपण रेड वापरलेला होता, ऑरेंज कलरची लाईट वापरलेली. मग रेड लाईट मध्ये जो फोटॉन आहे, ओके, त्याची एनर्जी मिनिमम असणार की मॅक्सिमम? तर रेड कलरची वेव्हलेंथ काय आहे? मॅक्सिमम आहे. ओके, रेड कलरची वेव्हलेंथ जी आहे, वेव्हलेंथ ऑफ रेड कलर 6500 एंगस्ट्रॉम आहे. 6000 टू 7000 येतं, आपण मीन घेतला 6500 एंगस्ट्रॉम. आणि व्हायलेट जी आहे ही आहे नियर अबाउट 3000. ओके, तर ही वेव्हलेंथ बघा व्हायलेटची मिनिमम आहे 3000 आणि रेडची जी आहे 6500 मॅक्सिमम आहे. मग वेव्हलेंथ मॅक्सिमम झाल्यामुळे एनर्जी मिनिमम झाली. मग रेड कलरच्या लाईट मध्ये जो फोटॉन आहे तर त्या फोटॉनची एनर्जी ही मिनिमम आहे. ओके, त्यामुळं तो जो फोटॉन आहे तो फोटॉन या मटेरियल मधल्या इलेक्ट्रॉनला इजेक्ट करू शकत नाही. म्हणजे त्या रेड कलरच्या लाईट मध्ये जो फोटॉन आहे त्याची जी एनर्जी आहे ही लेस दॅन वर्क फंक्शन आहे. म्हणजे त्या इलेक्ट्रॉनला इजेक्ट करण्यासाठी जी मिनिमम एनर्जी लागणार आहे त्याच्यापेक्षा कमी एनर्जी त्या रेड कलर लाईट मधल्या फोटॉनची आहे. त्यामुळे तो इलेक्ट्रॉनला इजेक्ट करू शकत नाही. ओके, त्यामुळे आपल्याला इथे झिरो करंट ऑब्झर्व होतो. नंतर मी काय घेतलं? ऑरेंज कलरची लाईट घेतलेली. मग ऑरेंज कलरची जी लाईट आपण घेतलेली त्याची वेव्हलेंथ रेड पेक्षा कमी आहे, बरोबर? मग वेव्हलेंथ रेड पेक्षा कमी झाली, वेव्हलेंथ कमी झाली, एनर्जी वाढली. म्हणजे रेड कलरच्या लाईट मध्ये जो फोटॉन होता त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी, थोडीशी जास्त एनर्जी जी आहे ती ऑरेंज कलरच्या लाईट मधल्या फोटॉनकडे आहे. ओके, पण काय होतं की त्या मटेरियल मध्ये जो इलेक्ट्रॉन आहे त्या इलेक्ट्रॉनला इजेक्ट करण्यासाठी जी मिनिमम एनर्जी लागणार आहे तेवढी एनर्जी ऑरेंज कलरच्या लाईट मधल्या फोटॉनकडे पण नाही आहे. ओके, मग तेवढी एनर्जी त्या फोटॉनकडे पण जरी नसेल ऑरेंज कलरच्या लाईट मधल्या तर तो देखील इलेक्ट्रॉनला इजेक्ट नाही करू शकत. म्हणजे आता समजा मटेरियल मध्ये जो इलेक्ट्रॉन आहे त्याच्याकडे मिनिमम, त्याच्याकडे त्याला इजेक्ट करण्यासाठी जी मिनिमम एनर्जी लागणार आहे ती समजा काहीतरी 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. मग रेड कलरची लाईट ज्याला मी वापरली त्याला समजा त्यातल्या फोटॉनची जी एनर्जी होती ती समजा काहीतरी 1.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. म्हणजे ही फोटॉनची एनर्जी लेस दॅन वर्क फंक्शन आहे, इलेक्ट्रॉनचं इजेक्शन झालं नाही. नंतर मी काय केलं? ऑरेंज कलरची लाईट वापरली, त्याच्यामध्ये जो फोटॉन आहे समजा त्याची एनर्जी काहीतरी 1.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. ओके, 1.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट. मग ही पण एनर्जी लेस दॅन वर्क फंक्शन आहे. त्यामुळं ह्या दोन्ही पण लाईट जे असणार आहे ते इलेक्ट्रॉनला इजेक्ट करू शकत नाहीत. नंतर मी काय केलं? ग्रीन कलरची लाईट वापरली. ओके, मग आता इथं बघा ग्रीन कलरची जी वेव्हलेंथ आहे ती ऑरेंज पेक्षा पण कमी आहे.
मग ग्रीन कलरची वेव्हलेंथ जर ऑरेंज पेक्षा पण जर कमी झाली, अजूनही वेव्हलेंथ जर कमी झाली तर एनर्जी वाढणार आहे. ओके, मग लाईट सोर्स जो असणार आहे त्याची एनर्जी जी आहे ती आता मॅक्सिमम आहे, ऑरेंज पेक्षा पण जास्त आहे. मग समजा ग्रीन कलरची एनर्जी काहीतरी एक 2.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इतकी आहे. आता ही जी ग्रीन कलरची जी एनर्जी होती फोटॉनची ग्रीन कलर लाईट मधल्या, तर त्याची एनर्जी जर वर्क फंक्शन पेक्षा जर जास्त असेल तर त्यावेळेला त्या मटेरियल मधून इलेक्ट्रॉन इजेक्ट होणार. ओके, आता इथं ग्रीन कलरच्या लाईट मधली ज्या फोटॉनची एनर्जी जी आहे ती 2.1 इलेक्ट्रॉन म्हणजेच वर्क फंक्शन पेक्षा जास्त आहे. म्हणजेच या लाईट मधला जो फोटॉन आहे तो इलेक्ट्रॉनला इजेक्ट करेल, इलेक्ट्रॉनला बाहेर काढेल इझिली. ओके, म्हणून फक्त ग्रीन कलरच्या लाईटला काय झालेलं आहे तर इलेक्ट्रॉन इजेक्ट झाला. रेड ऑरेंजला झाला नाही, ग्रीन कलरच्या लाईटला तर इलेक्ट्रॉनचं इजेक्शन झालेलं आहे. ओके, मग ज्या फोटॉनच्या फ्रिक्वेन्सीला इलेक्ट्रॉनचं इजेक्शन होतंय त्याला म्हणतात थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. किंवा लाईटची एक सर्टन फ्रिक्वेन्सी असेल, एक मिनिमम फ्रिक्वेन्सी असेल की ज्या फ्रिक्वेन्सीला इलेक्ट्रॉनचं इजेक्शन झालेलं आहे आणि आपल्याला करंट मिळालेला आहे, त्या फ्रिक्वेन्सीला थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हटलं जातं. ओके, हा झाला सेकंड ग्राफ. याच्यानंतर थर्ड ग्राफ आपल्याला बघायचं आहे. रिलेशन बिटवीन स्टॉपिंग पोटेन्शियल and current. आता स्टॉपिंग पोटेन्शियल आणि करंट याचं रिलेशन काय असेल बघा. स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजे काय हे पण आपल्याला बघायचं आहे. आता इथं y ऍक्सिस वरती करंट घेतलाय, x ऍक्सिस वरती दोन व्होल्टेजेस घेतले, एक पॉझिटिव्ह व्होल्टेज आहे, एक निगेटिव्ह व्होल्टेज आहे. Vs केले इथे, Vs म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल. ओके, Vs म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल. आता बघा हा एक्सपेरिमेंट आपल्याला कसा करायचा आहे ना. आता इथे सुरुवातीला काय केलेलं आहे, याच्यामध्ये मी लाईटची फ्रिक्वेन्सी जी आहे ती मी कॉन्स्टंट ठेवणार आहे आणि इंटेन्सिटी व्हेरी करणार आहे. ओके, लाईटची फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवणार म्हणजे काय, मी लाईट सोर्स चेंज नाही करणार. म्हणजे समजा आता पहिल्यांदा मी ग्रीन कलरची लाईट जर वापरली असेल 60 वॅटचा बल्ब, तर मी लाईट ग्रीन कलरचीच ठेवणार आहे, इमिट करणारा बल्ब. पण मी फक्त इंटेन्सिटी व्हेरी करणार. म्हणजे सुरुवातीला 60 वॅटचा बल्ब जर घेतला असेल तर परत मी 100 वॅटचा बल्ब घेईन, 200 घेईन, 1000 घेईन. पण लाईट मी ग्रीन कलरची लाईट इमिट करणारा सोर्सच ठेवणार आहे. ओके, त्यामुळे या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवायची आहे आणि चेंज काय करायचं आहे, इंटेन्सिटी चेंज करायची आहे. दोन ग्राफ आहे त्याच्यामध्ये. पहिल्या ग्राफ मध्ये फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट, इंटेन्सिटी व्हेरी करायची आहे. सेकंड ग्राफ जो आहे त्याच्यामध्ये इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवायची आहे आणि फ्रिक्वेन्सी व्हेरी करायची आहे. ओके, आता हा एक्सपेरिमेंट काय आहे, इथं आपण ग्रीन कलरची लाईट घेतलेली आहे. ग्रीन कलरची लाईट इमिट करणारा बल्ब सोर्स आपण इथं वापरलेला आहे. आता पहिल्यांदा मी 60 वॅटचा बल्ब सोर्स घेणार आहे. ओके, आता ह्या बल्ब मधून जे काय फोटॉन्स इमिट झालेले आहेत तर ते फोटॉन्स या इलेक्ट्रॉन्सला इजेक्ट करतील. 60 फोटॉन आले, 60 फोटॉनने 60 इलेक्ट्रॉन्सला इजेक्ट केलेला आहे आणि आपल्याला करंट मिळालेला आहे. ओके, मग सुरुवातीला मला इतका काहीतरी करंट मिळाला. ओके, मग हे व्होल्टेज मी वाढवत चाललेलं आहे. इलेक्ट्रॉन्स जे आहेत तर ते कलेक्टर प्लेट कडे जाण्याचा जो नंबर आहे तो वाढत चाललेला आहे. मग पॉझिटिव्ह व्होल्टेज जे आहे त्याला करंट वाढलेला आहे. ओके, नंतर काय केलं आता मी, हे जे इलेक्ट्रॉन्स होते हे इलेक्ट्रॉन जे सर्किट मधून फ्लो होत होते, आता मी काय केलं, इथलं पोटेन्शियल जे आहे हे पोटेन्शियल मी आता चेंज केलं. ओके, आता मी काय करेन, इमिटरला पॉझिटिव्ह पोटेन्शियल देईन आणि कलेक्टरला निगेटिव्ह पोटेन्शियल देईन. आता काय होईल बघा, आता इथं पोटेन्शियल मी बदललं. आता काय होणार आहे, हे निगेटिव्ह पोटेन्शियल कलेक्टरला प्लेटला गेलेलं आहे.
मग ह्या निगेटिव्ह पोटेन्शियलमुळे इलेक्ट्रॉन कलेक्टर प्लेटकडे ऍक्सिलरेट होईल का? नाही होणार. ओके, कारण हे निगेटिव्ह पोटेन्शियल इलेक्ट्रॉनवरचा चार्ज निगेटिव्ह, मग निगेटिव्ह निगेटिव्ह काय होणार? रिपल्शन होणार. त्यामुळे हा इलेक्ट्रॉन पुढे न जाता तो परत पाठीमागे यायला चालू होतो. मग इलेक्ट्रॉन जो आहे तो फॉरवर्ड डायरेक्शनने मूव्ह जर झाला नाही तर इथं करंट आपल्याला ऑब्झर्व होईल का? करंट मिळेल का? नाही मिळणार. ओके, मग जसं तुम्ही हे व्होल्टेज वाढवत जाताय, हे निगेटिव्ह पोटेन्शियल जसं तुम्ही वाढवत चाललेलं आहात, तसं इलेक्ट्रॉन कलेक्टर प्लेटकडे न येता तो परत आहे तसं पाठीमागे चाललेला आहे. ओके, फ्लाय व्हायला लागलेला आहे बॅकवर्ड डायरेक्शन. त्यामुळे करंट जो आहे तो करंट आता डिक्रीज होत चालला. मग काय झालं, मी हे व्होल्टेज अजून वाढवलं. मग एक अशी स्टेज आली की ज्या स्टेजला एकही इलेक्ट्रॉन आता कलेक्टर प्लेटकडे येत नाहीये. सगळे इलेक्ट्रॉन परत आहे तसं बॅकवर्ड डायरेक्शनने गेले. मग इलेक्ट्रॉन कलेक्टर प्लेटकडे आलाच नाही, म्हणजे तो ह्या वायर मधून फ्लो झालाच नाही. मग त्यावेळेला ऍमीटर काय दाखवेल? झिरो करंट दाखवेल. ओके, मग त्यावेळेला एक पर्टिक्युलर व्होल्टेजला काय होतं, इलेक्ट्रॉन जो आहे तो म्हणजे जो करंट आपल्याला मिळणार होता इलेक्ट्रॉन पासून, तर तो करंट झाला झिरो. मग ते जे व्होल्टेज आहे, ज्या व्होल्टेजला, ज्या निगेटिव्ह व्होल्टेजला, ज्या निगेटिव्ह व्होल्टेजला करंट झिरो होतो, त्या निगेटिव्ह व्होल्टेजला स्टॉपिंग पोटेन्शियल म्हटलं जातं. स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजे काय? निगेटिव्ह पोटेन्शियल फॉर विच करंट बिकम्स झिरो. ओके, एक असं निगेटिव्ह पोटेन्शियल असेल की ज्या व्होल्टेजला करंटची व्हॅल्यू झिरो होते, त्याला म्हणायचं स्टॉपिंग पोटेन्शियल. हे स्टॉपिंग पोटेन्शियल पॉझिटिव्ह असणार का निगेटिव्ह? निगेटिव्ह. कारण निगेटिव्ह व्होल्टेजलाच काय झाले, हे निगेटिव्ह व्होल्टेज कलेक्टरला गेले ना. हे निगेटिव्ह व्होल्टेजमुळे इलेक्ट्रॉन जो आहे तो परत आहे तसा पाठीमागे गेलेला आहे, पुढे ऍक्सिलरेट झाला नाही कलेक्टर प्लेटकडे. ओके, त्यामुळं ज्या निगेटिव्ह व्होल्टेजमुळं करंटची व्हॅल्यू झिरो होईल, त्या निगेटिव्ह व्होल्टेजला स्टॉपिंग पोटेन्शियल म्हटलं जातं. याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल तुम्हाला येतात. ओके, आणि त्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दोन्ही व्हॅल्यू दिल्या असतात, पॉझिटिव्ह पोटेन्शियल, निगेटिव्ह. आता +3 व्होल्ट -3 व्होल्ट, +5 व्होल्ट -5 व्होल्ट. अशा पद्धतीचे ते ऑप्शन देतात. त्यावेळेला नेहमी लक्षात ठेवायचं की स्टॉपिंग पोटेन्शियल हे निगेटिव्ह असतं. आता नीटला याच्यापूर्वी क्वेश्चन आलेला 2016 ला, फेज 2 ला आय थिंक आलेला, तर त्याच्यामध्ये त्यांनी स्टॉपिंग पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं, पण त्याच्यामध्ये येत असताना त्यांनी पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही व्हॅल्यू दिलेल्या. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं की जर साइन मध्ये जर व्हॅल्यू दिल्या असतील तर त्याला स्टॉपिंग पोटेन्शियल हे निगेटिव्ह साइनचं असेल. ठीक आहे, आता याच्यानंतर बघा मी काय केलं, 60 वॅटच्या ऐवजी आता इथलं पोटेन्शियल मी चेंज करत आहे आणि इथली बल्बची इंटेन्सिटी पण चेंज करत आहे. तसं पहिल्यांदा मी पोटेन्शियल परत घेतलं, हे निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह. ओके, आता बल्बची इंटेन्सिटी मी चेंज केली, 60च्या ऐवजी मी 100 वॅटचा बल्ब घेतला. 100 वॅटचा बल्ब घेतल्यानंतर काय होतं की जे फोटॉन्स 100 फोटॉन्स याच्यावरती इन्सिडेंट झाले, त्यांनी 100 इलेक्ट्रॉन्सला इजेक्ट केलं. आता पॉझिटिव्ह पोटेन्शियल कलेक्टर प्लेटला दिलेलं आहे. त्यामुळे काय होणार आहे की ते इलेक्ट्रॉन्स जे आहेत तर त्या प्लेटकडे ऍक्सिलरेट होणार आहेत. त्यामुळे ते सगळे इलेक्ट्रॉन जे आहेत ते वायर मधून आता फ्लो होतील आणि आपल्याला करंट मिळेल. ओके, मग हे मी व्होल्टेज वाढवत चाललो, मोर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जे असणार आहेत ते कलेक्टर प्लेटकडे ऍक्सिलरेट होत चालले. मग पहिल्यांदा 60 फोटॉन पासून जे 60 इलेक्ट्रॉन्स इजेक्ट झाले त्यांच्यापासून मला इतका करंट मिळालेला. आता काय होत आहे, 100 फोटॉन इन्सिडेंट होत आहेत, 100 इलेक्ट्रॉन्स बाहेर पडत आहेत. त्यामुळे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इजेक्शन जे होणार आहे तर ते मॅक्सिमम आहे पहिल्या केस पेक्षा. त्यामुळे करंट जो असणार आहे तो फर्स्ट केस पेक्षा जास्त असणार आहे. ओके, मग इतका करंट मला मिळाला, ते 100 इलेक्ट्रॉन सर्किट मधून फ्लो व्हायला लागले, करंट कॉन्स्टंट राहिला. ओके, प्लस सॅच्युरेशन स्टेट म्हणतात. हे जे मी फ्लॅट लाईन ड्रॉ केलेले आहे त्याला म्हणायचं सॅच्युरेशन स्टेट. म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले तेवढे सगळे इलेक्ट्रॉन सर्किट मधून फ्लो होत आहेत. ओके, एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन कोण नाही आता पाठीमाग जो करंट वाढवत चाललेला आहे. ओके, तर सॅच्युरेशन स्टेट म्हटलं जातं. आता काय केलं याच्यानंतर हे व्होल्टेज रिव्हर्स केलेलं आहे. ओके, हे व्होल्टेज रिव्हर्स केलं आणि याच्यामध्ये इमिटरला दिलेलं आहे पॉझिटिव्ह पोटेन्शियल आणि कलेक्टरला दिलेलं आहे निगेटिव्ह पोटेन्शियल. आता काय होईल, आता हे निगेटिव्ह व्होल्टेज मी वाढवत चाललो, हे व्होल्टेज जर मी वाढवत चाललो तर इलेक्ट्रॉन जो कलेक्टर प्लेटकडे ऍक्सिलरेट होत होता, जो येत होता
तो आता काय होत जाणार, कमी होत जाणार. ओके, त्याचा नंबर जो आहे तो कमी होत जाणार आहे जसं मी निगेटिव्ह व्होल्टेज वाढवत जाईल. हे निगेटिव्ह पोटेन्शियल, इलेक्ट्रॉनवरचा चार्ज निगेटिव्ह, दोघांच्यात रिपल्शन होतं. इलेक्ट्रॉन पुढे न जाता तो पाठीमागे यायला चालू होतो. मग इलेक्ट्रॉन पुढे गेलाच नाही ह्या प्लेट पर्यंत तर तो या वायर मधून फ्लो नाही होऊ शकणार, त्यामुळे करंट मिळणार नाही. ओके, इलेक्ट्रॉन पाठीमागे चाललेला आहे म्हणजे करंट डिक्रीज होत चालला आणि परत मी व्होल्टेज वाढवत चाललो, परत तो त्या व्होल्टेजला झिरो झाला. म्हणजे काय झालं, परत ह्या निगेटिव्ह व्होल्टेजला करंट जो असणार आहे तर तो झिरो झालेला आहे. ओके, मग जे व्होल्टेज आहे त्या व्होल्टेजला आपण स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणतो. ओके, ठीक आहे. आता परत आपण काय करणार याच्यामध्ये, ठीक आहे. आता बघा काय झालेलं आहे की आपण आता दोन केसेस बघितले, 60 वॅट बघितलं, 100 वॅट बघितलं. ठीक आहे, अजूनही बघू शकतो आपण, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, 100 च्या ऐवजी आता मी काय केलं तर 200 वॅटचा बल्ब यूज केला. 200 वॅटचा बल्ब. ओके, आता याच्यामध्ये काय होणार की पूर्वी जिथं 100 फोटॉन इन्सिडेंट होत होते आता 200 फोटॉन्स इन्सिडेंट होतील. 200 फोटॉन्स 200 इलेक्ट्रॉन्सला इजेक्ट करतील. हे व्होल्टेज मी वाढवत चाललेलो आहे. आता हे पॉझिटिव्ह पोटेन्शियल मी वाढवत चाललो, ते 200 इलेक्ट्रॉन्स कलेक्टर प्लेटकडे ऍक्सिलरेट होतील, वायर मधून फ्लो होतील, मला मॅक्सिमम करंट मिळेल इतका. ओके, सॅच्युरेशन स्टेट येईल. ओके, सगळे इलेक्ट्रॉन सर्किट मध्ये फ्लो होतील, करंट कॉन्स्टंट राहील, सॅच्युरेशन स्टेट आली. ठीक आहे, आता त्याच्यानंतर काय केलं मी, हे पोटेन्शियल परत रिव्हर्स केलं. ओके, इमिटरला परत पॉझिटिव्ह दिलं, कलेक्टरला निगेटिव्ह दिलेलं आहे. आता काय होणार याच्यात, ह्या निगेटिव्ह पोटेन्शियल मुळे इलेक्ट्रॉन जो आहे तो आता कलेक्टर प्लेटकडे जो ऍक्सिलरेट होत होता तो आता होणार नाही. ओके, मग हे पोटेन्शियल जसं मी वाढवत जातोय तसं जे इलेक्ट्रॉन पुढे येत होते ते आता परत पाठीमागे चालले. ओके, निगेटिव्ह पोटेन्शियल, निगेटिव्ह चार्ज रिपल्शन होईल, त्यामुळे इलेक्ट्रॉन जो आहे तो परत बॅकवर्ड डिरेक्शन ने येईल आणि परत करंट जो असणार आहे तो परत त्या निगेटिव्ह व्होल्टेजला झिरो होईल. ओके, आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केला तिन्ही केसेस मध्ये तर काय ऑब्झर्व होतं आपल्याला की एकाच स्टॉपिंग पोटेन्शियलला, एकाच निगेटिव्ह व्होल्टेजला तिन्ही केस मध्ये करंट झिरो झाला. इथं आपण बल्बची इंटेन्सिटी व्हेरी केली. 60 वॅटचा बल्ब घेतला, 100 वॅटचा बल्ब घेतलेला होता, 200 वॅटचा बल्ब घेतलेला होता. ओके, मी इथे इंटेन्सिटी व्हेरी केली, पण तिन्ही केस मध्ये एकाच निगेटिव्ह पोटेन्शियलला करंट जो आहे तो झिरो झालेला आहे. आता याचं रिझन काय असेल की एकाच निगेटिव्ह व्होल्टेजला करंट झिरो होतो. अजून जर तुम्ही ते इंटेन्सिटी व्हेरी केला तरी देखील तुम्हाला हेच ऑब्झर्व होणार आहे की त्याच पोटेन्शियलला करंट झिरो होत आहे. ओके, तर त्याचं रिझन काय असेल बघा, इथं आपण ग्रीन कलरची लाईट ठेवलेली आहे. ओके, तिथला बल्ब सोर्स जो आहे, ज्या कलरची लाईट इमिट करणारा सोर्स आपण घेतलेला आहे तो आपण चेंज नाही केलेला. म्हणजे आपण काय केलंय, फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवले. म्हणजे आता समजा ग्रीन कलरची लाईट जर इमिट होत असेल तर ग्रीन कलरची लाईट इमिट होणारा सोर्स घेतलाय, मग तो 60 वॅट असेल, 100, 200, 1000 वॅट असेल. ओके, इथं फक्त आपण बल्बचं वॅटेज बदललंय, पण ज्या कलरची लाईट इमिट तो करत आहे ती लाईट नाही आपण बदलली. ओके, तिन्ही केसमध्ये आपण ग्रीन कलरचीच लाईट घेतलेली आहे. मला सांगा, तिन्ही केसमध्ये जर मी ग्रीन कलरचीच लाईट घेतली असेल तर त्या ग्रीन कलरच्या लाईट मधल्या फोटॉनची एनर्जी बदलणार आहे का? नाहीये. ओके, फोटॉन एनर्जी वॅटेज वरती डिपेंड आहे का? नाहीये. वॅटेज वरती काय डिपेंड आहे? फक्त इंटेन्सिटी डिपेंड आहे. म्हणजे नंबर ऑफ फोटॉन्स इमिट होणारा जो नंबर आहे, फोटॉन इमिट होणारा जो नंबर आहे, जे फोटॉन्स बाहेर पडत आहेत त्याचा जो नंबर आहे तेवढाच बदलणार आहे वॅटेज बदलल्यावर, पण फ्रिक्वेन्सी नाही बदलणार. फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंटच राहणार आहे. ओके, मग तिन्ही केसमध्ये जर मी ग्रीन कलरचीच लाईट वापरली असेल तर तिन्ही केसेसमध्ये फोटॉनची एनर्जी जी आहे ती सेमच असणार आहे. ओके, मग आता याच्यामध्ये बघा, समजा एक जो आपण ग्रीन कलरची लाईट वापरलेली आहे. ओके, ग्रीन कलर लाईट इज यूज्ड in all three cases. So its energy remains same only
frequency is changed. Okay. आणि ग्रीन कलर मध्ये, ग्रीन कलर लाईट मध्ये जो फोटॉन आहे याची एनर्जी समजा काहीतरी 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. ओके, त्या फोटॉनची एनर्जी आहे 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, आता याच्यामध्ये ह्या मटेरियल मधल्या इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी ओके काहीतरी एनर्जी यूज झालेली आहे, त्याला आपण वर्क फंक्शन म्हणतो. ओके, मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू इजेक्ट द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द सरफेस. ओके, त्याला आपण वर्क फंक्शन म्हणतोय. ओके, आता समजा याच्या त्या मटेरियलचं वर्क फंक्शन काहीतरी 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. ओके, तर इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर बघा, जो फोटॉन याच्यावरती इन्सिडेंट होत आहे ग्रीन कलर लाईट मधला, त्याच्याकडे एनर्जी किती आहे? 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. ह्या मटेरियल मध्ये इलेक्ट्रॉन्सला बाहेर काढण्यासाठी किती एनर्जी लागते? 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी लागते. मग राहिली शिल्लक किती? आता 2 जर इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी एनर्जी यूज होत असेल, टोटल एनर्जी आहे 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर राहिली इलेक्ट्रॉन किती व्होल्ट राहिलेली आहे? तर 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी शिल्लक राहिली. बरोबर आहे. टोटल इन्सिडेंट होणारी जी लाईट होती त्याची एनर्जी 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट होती. मटेरियल मधल्या इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी किती एनर्जी लागली? 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट लागले. शिल्लक राहिली किती? 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता ती 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट जी एनर्जी आहे ती कुठल्या फॉर्म मध्ये असते? ओके, आता इथे काय होतं, याच्यातून इलेक्ट्रॉनला जस्ट बाहेर काढायला जी एनर्जी लागली ती 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट लागली. आणि राहिलेली जी 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी होती ती इलेक्ट्रॉन साठी कायनेटिक एनर्जी म्हणून यूज होते. म्हणजे इलेक्ट्रॉन काय झालं? बाहेर पडला, आणि बाहेर पडल्यानंतर त्याला जी कायनेटिक एनर्जी मिळाली, म्हणजे तो इलेक्ट्रॉन जो फ्लो झाला, मोशन मध्ये जो आला, म्हणजे त्याला जी कायनेटिक एनर्जी मिळालेली, तर ती कायनेटिक एनर्जी म्हणजे कुठली? एक्स्ट्रा एनर्जी. इलेक्ट्रॉनला बाहेर काढल्यानंतर शिल्लक राहिलेली जी एनर्जी होती, तर ती एक्स्ट्रा एनर्जी त्या इलेक्ट्रॉनसाठी कायनेटिक एनर्जी म्हणून यूज होते. मग आता इथं काय झालं? इलेक्ट्रॉनला बाहेर काढायला 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट लागले, राहिली शिल्लक 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. मग ती 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट जी आहे ती इलेक्ट्रॉनसाठी कायनेटिक एनर्जी म्हणून यूज झाली. म्हणजे ती एनर्जी घेऊन इलेक्ट्रॉन जो आहे तो मोशन मध्ये आला. ओके, म्हणजे इलेक्ट्रॉन मोशन मध्ये येण्यासाठी किती एनर्जी मिळाली त्याला? 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी मिळाली. मग ती असते कायनेटिक एनर्जी. मग याच्यामध्ये जर तुम्ही बघितला, इलेक्ट्रॉन जो आहे तो 1 इलेक्ट्रॉन व्होल्टने इकडे येत आहे. मग ह्या 1 इलेक्ट्रॉन व्होल्टनं जर तो इलेक्ट्रॉन एवढी एनर्जी घेऊन जर तो इकडे येत असेल आणि याला जर थांबवायचं असेल आपल्याला, तर आपल्याला काय करायला पाहिजे? इकडून 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी लावली पाहिजे. म्हणजे ही 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि ही 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट, म्हणजे दोन्ही एनर्जी सेम होतील, त्यावेळेला हा इलेक्ट्रॉन जो आहे तो पुढे नाही जाऊ शकत, तो तिथंच थांबेल किंवा पाठीमागे येईल. ओके, आता 2 पैलवान जर तुम्ही बघितला, 2 पैलवान जर सेम ताकदीचे असतील तरच ते एकमेकाला थांबवू शकतात. एका पैलवानची ताकद जास्त आहे आणि दुसऱ्या पैलवानची ताकद जर कमी असेल तर ज्याची ताकद जास्त आहे तो ओव्हरकम करणार आहे दुसऱ्यावरती. ओके, मग इकडून येणारा जो काय असेल त्याच्याकडची एनर्जी आणि इकडून येणारा जो आहे त्याची एनर्जी, दोघांची एनर्जी जर सेम झाली तर काय होणार आहे? त्यावेळेला ते थांबतील. ओके, मग आता इथं आपण काय सांगू शकतो की ज्या कायनेटिक एनर्जीने इलेक्ट्रॉन येत होता तेवढी पोटेन्शियल एनर्जी मी इकडून अप्लाय केली. ओके, इलेक्ट्रॉन इकडून कुठल्या एनर्जीने येत आहे? कायनेटिक एनर्जीने येत आहे. मग इकडून जो इलेक्ट्रॉन कायनेटिक एनर्जीने येत आहे त्याला मला थांबवायचं आहे, तर मी काय केलं? ही पोटेन्शियल एनर्जी मी इकडून लावली. त्यावेळेला काय झालेलं आहे? तो इलेक्ट्रॉन तिथे थांबलेला आहे. ओके, मग याच्यामध्ये तुम्ही रिलेशन कसं तयार करू शकता? ज्या कायनेटिक एनर्जीने इलेक्ट्रॉन येत होता तेवढी पोटेन्शियल एनर्जी मी इकडून लावली. मग चार्ज कडं किती पोटेन्शियल एनर्जी असते? तर Q इंटू V इतकी पोटेन्शियल एनर्जी असते. म्हणजे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. मग आता इलेक्ट्रॉनच्या बाबतीत E इंटू V. आता V म्हणजे मी हे Vs करतो, व्होल्टेज Vs. ओके, आणि ही कायनेटिक एनर्जी असेल K. आता याच्यामध्ये के जो आहे कायनेटिक एनर्जी, इलेक्ट्रॉनकडे जी कायनेटिक एनर्जी आहे ती पण कशात आहे? इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये आहे. कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये आहे. स्टॉपिंग पोटेन्शियल एनर्जी EVS. मग हे E आणि E कॅन्सल झालं, मग VS इज इक्वल टू
V वोल्ट आलं. ओके, Vs इज इक्वल टू V वोल्ट, म्हणजे ते हे व्होल्टेज आहे. मग ते व्होल्टेज किती आहे आता? तर किती कायनेटिक एनर्जी आहे? 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी कायनेटिक एनर्जी आहे. मग कायनेटिक एनर्जी 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. के जो आहे तो 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. मग के जर 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट असेल तर के इज इक्वल टू काय? EVS. मग EVS इज इक्वल टू 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. मग EE कॅन्सल. मग स्टॉपिंग पोटेन्शियल किती मिळालं? 1 व्होल्ट. VS इज इक्वल टू 1 व्होल्ट. मग तिन्ही केसेस मध्ये स्टॉपिंग पोटेन्शियल किती मिळालं? 1 व्होल्ट. ओके, तर हे अशा पद्धतीनं रिलेशन आपण यूज करू शकतोय. तर ज्या कायनेटिक एनर्जीने इलेक्ट्रॉन येत आहे तेवढीच जर आपण पोटेन्शियल एनर्जी यूज केली तर तो इलेक्ट्रॉन स्टॉप होईल. मग इलेक्ट्रॉन ज्या पोटेन्शियलला स्टॉप झाला म्हणजेच तिथं करंट काय झाला? झिरो झाला. इलेक्ट्रॉन स्टॉप झाला तर करंट झिरोच होणार आहे ना. इलेक्ट्रॉन फ्लो झाला, मोशन मध्ये असेल तर करंट मिळणार आहे. मग इलेक्ट्रॉन स्टॉप झालेला आहे, ज्या पोटेन्शियलमुळे इलेक्ट्रॉन स्टॉप होणार आहे त्याला म्हणायचं स्टॉपिंग पोटेन्शियल एनर्जी. ओके, किंवा स्टॉपिंग पोटेन्शियल आपण म्हणतो. मग आता याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. मग के इज इक्वल टू EVS. ओके, तर VS म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल घेतलं. मग कायनेटिक एनर्जी जी आहे ती इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये आहे. किती कायनेटिक एनर्जी मिळालेली इलेक्ट्रॉनला? 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. टोटल किती एनर्जी इन्सिडेंट होत होती? 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी इन्सिडेंट होत होती. त्यातली इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी किती यूज झाली? 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी यूज झाली इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी. राहिलेली शिल्लक किती होती? 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी शिल्लक होती. ती कशासाठी यूज झाली? कायनेटिक एनर्जी म्हणून यूज झाली. 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट, आता एनर्जी कशात होती? ही इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये होती. त्यामुळे कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रॉन व्होल्ट इक्वल टू स्टॉपिंग पोटेन्शियल एनर्जी EVS. मग E आणि E कॅन्सल. मग VS इज इक्वल टू V व्होल्ट. मग कायनेटिक एनर्जी किती मिळणार आहे? 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता ह्या केसमध्ये व्हॅल्यूज काय डिफरंट असू शकतात. मी जस्ट एक्झाम्पल म्हणून हे घेतलेलं आहे. या केसमध्ये कायनेटिक एनर्जी होती 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट होती. मग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू स्टॉपिंग पोटेन्शियल एनर्जी. स्टॉपिंग पोटेन्शियल एनर्जी. ओके, मग E कॅन्सल. स्टॉपिंग पोटेन्शियल किती मिळालं? 1 व्होल्ट. पण हे प्लस असणार की मायनस असणार? मायनस 1 व्होल्ट. मायनस 1 व्होल्ट असेल. ऑप्शन मध्ये जर तुम्हाला निगेटिव्ह साइन दिला असेल तर तुम्ही ते निगेटिव्ह साइन यूज करायचं. ओके, ऑप्शन मध्ये जर कुठलं साइन नाही म्हणजे सगळेच जर पॉझिटिव्ह व्हॅल्यू मध्ये दिल्या तर मग तो नंबर यूज करायचा.